नमस्कार मित्रांनो. तर आज आहे 24 ऑगस्ट आणि स्वागत आहे तुमचं फुल टाइम ट्रेडिंगच्या डे 31 मध्ये. तर चला बघूयात आजची चार्ट स्टोरी काय होती. आणि आता हा लाईव्ह ट्रेड सुरू आहे बँक निफ्टीमध्ये, जो की आपण घेतलेला आहे 217 ला. आणि हे आहेत करंट पोझिशन्स. आपण अराउंड ब्रेक इव्हनच्या आसपास चालू आहे पोझिशन. चला बघूया ट्रेडिंग लॉजिक काय होती. तर बँक निफ्टी ओपन झालं होतं थोडंसं गॅप अप, आणि त्याच्यानंतर ना तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली बँक निफ्टीमध्ये फॉल आलाय अराउंड 500 पॉईंट्सचा, विदाउट एनी रिट्रेसमेंट. तर इथे आता ट्रेडिंग लॉजिक काय होतं, की हा जो एरिया आहे हा प्रिव्हियस गॅप झोन आहे. म्हणजे इथून मार्केटने गॅप अप ओपन केलं इथपर्यंत. मग जेव्हा जेव्हा पण इथं गॅप फॉर्म होतो तो ऍज अ सपोर्ट किंवा ऍज अ रेजिस्टन्स ऍक्ट करतो. आता प्राइस ह्या गॅपच्या वरती ट्रेड करतीये आणि वरून खाली अप्रोच करतीये. त्याच्यामुळे हा गॅप ऍज अ सपोर्ट ऍक्ट करणार. आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता, प्राइस इथे फर्स्ट टाइम आली आहे आणि इथे एक बुलिश एंगल्फिंग कॅन्डल बनली आहे. म्हणजे आपल्याला कन्फर्मेशन भेटले की हा गॅप ऍज अ सपोर्ट ऍक्ट करतोय. मग मी वेट केलं आणि अराउंड हे 3 कॅन्डल जेव्हा बनल्या आणि दिसलं की इथे सेलर्स वीक आहेत. मग जशी ही इथे कॅन्डल खाली फ्लिक दिली, तसं मी इथे लॉंग केलं अराउंड 1:17 सॉरी 2:17. आणि मी टार्गेट एक्सपेक्ट करतोय अराउंड 1:1 किंवा 1:1.3 च्या आसपास. जास्त मोठं मी टार्गेट एक्सपेक्ट करत नाहीये, कारण खूप स्ट्रॉंग डाउन ट्रेंड आहे. आणि एवढ्या स्ट्रॉंग डाउन ट्रेंड मध्ये मोठं टार्गेट ठेवणं अगेन्स्ट द ट्रेंड हे प्रोबॅबिलिटी वाईज थोडं बरोबर नाहीये. सो त्याच्यामुळे मी जास्त मोठं टार्गेट एक्सपेक्ट करत नाहीये. आपल्याला अराउंड 1:1 किंवा थोडंसं जास्त प्रॉफिट दिसायला लागला की मी लगेच एक्झिट करणार आहे. किंवा प्रॉफिटवर जर प्राइस या लेवल पर्यंत आली तरी देखील मी एक्झिट करणार आहे. बघूयात काय होतंय ते मी तुम्हाला अपडेट करतो. तर मित्रांनो, जशी आपली एक्सपेक्टेशन होती, प्राइस तशीच थोडीशी अपमूव द्यायला स्टार्ट झाली आहे. आणि करंटली आपला प्रॉफिट अराउंड 700-800 रुपयांच्या आसपास सुरू आहे. तर अजूनही ट्रेडिंग आयडिया इंटॅक्ट आहे. आणि टार्गेट आपण एक्सपेक्ट करतोय ॲटलिस्ट या लेवल्स पर्यंत. तर चला बघूयात काय होतंय ते. हाय चान्सेस आहेत की आपलं टार्गेट अचीव होईल. आणि या पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला समजेल की आपण किती प्रॉफिट किती लॉस करतोय ते. मी तुम्हाला आता डायरेक्ट ट्रेड एक्झिट केल्यानंतर ना अपडेट करतो. तर मित्रांनो, तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो इथे. प्राइस ऑलमोस्ट आपल्या टार्गेटच्या आसपास येऊन खाली परत आली आहे. करंटली आपला प्रॉफिट सुरू आहे अराउंड 1600 रुपयांचा, 1700 रुपयांचा. पण इथे आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, कॅन्डल क्लोजिंग मध्ये राहिलेले आहेत 10 मिनिट. जर प्राइस 10 मिनिटात या लेवलच्या वरती क्रॉस नाही केली, तर हायर चान्सेस आहेत की इथे एक फ्लिक देऊन परत प्राइस या झोनमध्ये क्लोज होऊ शकते. तर जे काही माझं टार्गेट आहे ते मॅक्झिमम 10 मिनिटात अचीव झालं पाहिजे. नाहीतर मी 10 मिनिटानंतर जी काही प्राइस असेल त्याच्या अराउंड मी एक्झिट करायचं प्लॅन करतोय. बट हाय चान्सेस आहेत की ही जी लेवल आहे, म्हणजे 57,420 430 ची, ही लेवल आपल्याला टेस्ट करायला मिळेल. बघू शकतो म्हणजे आपण ही टेस्ट होतानी. मग मी त्या लेवलचेच एक्सपेक्ट करतोय की प्राइस ऍटलिस्ट इथपर्यंत तरी यायला पाहिजे. सो मी एक्झिट करत नाहीये रँडमली. आपला प्रॉफिट अराउंड 2,000-2,500च्या आसपास जाऊन परत रिव्हर्स झालाय. करंटली 1500च्या आसपास सुरू आहे. बट हरकत नाही. आपण जो आपला प्लॅन आहे, जसं आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय त्याच्या अराउंड ट्रेड करायचंय आणि नाही की प्रॉफिटच्या अराउंड. तर जो आपला प्लॅन आहे त्याच्याचे आपण इंटॅक्ट राहणार आहे. आणि बघूयात काय होतंय ते. हेच तुम्हाला अपडेट द्यायचं होतं. मी तुम्हाला अपडेट करतो पुढे. तर जसं आपलं एक्सपेक्टेशन होतं की प्राइसने पुढच्या 8 ते 10 मिनिटं म्हणजेच या कॅन्डल क्लोजिंगच्या आधी आपलं टार्गेट दिलं पाहिजे, जे की होतं 57,420-30च्या आसपास. ते तसं झालं नाही. अराउंड 30 to 40 पॉईंट्सने आपलं टार्गेट मिस झालंय आणि प्राइसने परत रिव्हर्स केलंय. मग माझा जो ट्रेलिंग स्टॉप लॉस होता तो हिट झालाय. आणि आज आपण बुक केलेत अराउंड 1,027 रुपयांचा प्रॉफिट. ही बघू शकता तुम्ही माझी ऑर्डर बुक. आपलं ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झालाय 242 ला, अराउंड 178च्या प्रीमियमच्या आसपास. तर आजची लर्निंग अशी होती की जेव्हा पण तुमचा दिवस नाहीये, फॉर एक्झाम्पल मी सेकंड हाफमध्ये ट्रेड करतो. फर्स्ट हाफमध्ये ऑलरेडी मार्केटने एक मोठी मूव्ह दिली आहे. तर सेकंड हाफमध्ये मी परत एक्सपेक्ट नाही करू शकत की मार्केट परत एकदा मोठी मूव्ह देईल आणि आपल्याला मोठं प्रॉफिट देईल.
तर जसे आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय, फॉर एक्झाम्पल इथे देखील आता कॅन्डल जशी क्लोज होतीये, तसं हे दिसतंय की या लेव्हलच्या आसपासच बँक निफ्टी क्लोज करू शकतं. मग हे होप करण्यात की प्राइसने इथपर्यंत जावं आणि विनाकारण स्टॉप लॉस घेण्यात काही पॉइंट नाहीये. तर जसं तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय, जशी तुमची अंडरस्टँडिंग आहे मार्केटची, त्याच्यानुसार प्लॅन बनवा आणि त्या प्लॅनला स्टिक राहावा. जसं की माझा प्लॅन होता तसं मी आज फॉलो केला आणि आज आपण छोट्याशा प्रॉफिटमध्ये आपला दिवस क्लोज केलाय. तर अशी होती आजची चार्ट स्टोरी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.